मयुरी, आता खूपचाच विचार करू नकोस. तुझ्या गरजांसाठी तुला हे करणं गरजेचं आहे. यार किती कॉल करायचे हिला. म्हणजे तिला काल बोललो त्यामुळे ती चिडली वगैरे असेल का माझ्यावर. काम करतो यार, काम करतो. कीर्तीला फोन लावतो. हॅलो कीर्ती. नवरीचे कपडे जी. बाजूला रूम आहे, चेंज करायचं आणि लगेच यायचं. मला कपडे बदलायचे नाहीये. रेडी आहे मी. 10 मिनिटात तयार व्हायचं आणि यायचं. ए, चल चल चल, बहुत हो गया तेरा नाटक. बहुत काम पड़े है, चल. हे खूप चुकीचं घडतंय. या मुलीची काही चूक नसताना हिला खूप मोठी शिक्षा भोगायला लागणार आहे. अरे वा, तुला रेडी झाला. तुला रेडी झालं तर खरा, पण सोहागरात नाही मिळणार याला. फक्त लग्न होणार. मी इतकी मागे लागतेय तरी सुद्धा तुला मला भाव द्यायला होत नाहीये ना विद्युत. ठीक आहे, मी तर तुला बघणारच आहे. पण आत्ता तुझं बरोबर आहे, माझी पहिली प्रायोरिटी दादा आणि बहिणीच आहेत. आधी त्यांची लव्ह स्टोरी संपवते, मग तुझ्याकडे बघते. पण कसंही करून मी तुला माझ्याशी लग्न करायला लावणारच. शिल्पी, बरं जरा तू आलीस. पैशांची व्यवस्था झाली आहे ग. काय म्हणजे तू वारंगच्या बायकोकडून पैसे घ्यायचे नाहीत असं कालच ठरलं होतं ना? तू घेतलेच पैसे त्यांच्याकडनं? अगं का? शिल्पी, अगं जरा शांत होशील का? हा पैशांचा निर्णय ना मी एकटीने नाही घेतलाय. आम्ही दोघांनी खूप विचार करून घेतलाय आणि आता सध्याच्या परिस्थितीत ना तो एकच मार्ग आहे आपल्याकडे. तू चल ना, लवकर हे पैसे त्यांना देऊन टाकूया. हा थांब, मी फोन करते अगोदर. हा, स्विच ऑफ लागतोय ग फोन. शिट. मयूरचा फोन आहे. हे बघ इथे. ही अशी कशी मुलगी फोन कसा काय विसरून गेली? हॅलो. हॅलो काकू, मयूर निघाली का हो घरातून? हो. कारण क्लासला जायला ना लेट झालाय. मी तिची खूप वेळ झाली वाट बघतेय. 1 मिनिट वाट बघते म्हणजे ती तुझ्या बरोबर नाहीये? अगं ती सकाळी लवकर निघाली कारण तुम्हाला काहीतरी पुस्तकं वगैरे घ्यायची होती ना. पुस्तक घ्यायला?
अहो आमचं असं काहीच ठरलं नव्हतं. कुठे कुठे गेली ही मुलगी? काकू सध्या ना तिच्या डोक्यात खूप विचित्र चालू आहे. विचित्र चाललंय म्हणजे? हा म्हणजे ना तिला पैशांचं खूप टेन्शन आहे. पैसा? हे देवा, मी एक मिनिट हं कीर्ती. मयुरी, आई आय एम सॉरी. मी जिथे आहे तिथे ठीक आहे. माझी काळजी करू नका आणि माझी माझी वाट बघू नका. मी सगळे आनंदात राहायला हवी. शिल्पी, अगं काय ही चिठ्ठी वगैरे लिहून गेली आहे? ओ गॉड, काकू मयूने ठरवलेलं काल तसंच केलंय. तिला ना आपण अडवायला हवं. अगं काय ठरवलं होतं? काय म्हणतेस तू? काकू तुम्ही मला ना आत्ताच्या आत्ता भेटा, मी तुम्हाला सगळं सांगते. काकू मयू कुठल्या तरी संकटात आहे. काकू मी तुम्हाला लोकेशन सेंड करते, तिथे तुम्ही लगेच या. प्लीज लवकर या. अगं कसला घोर माझ्या जीवाला लावून ठेवताय तुम्ही. मी लगेच निघते मी. काय मी बोलू का? नाही नको, आपण लवकर निघूया. मी तिचाही फोन घेते बरोबर. काय काय झालंय? नाही मला नाही माहित. ती कीर्ती म्हणाली लोकेशन पाठवते. मी तिचाही नंबर मोबाईल घेतलाय. चल लवकर चल. काय प्रकारे हा वहिनी सगळा? चल. ही मुलगी पण ना. और ये घूंघट ना सही से लेना सर पे, और ज्यादा नखरे नहीं करना, समझे? हे झाला का तुझा नट्टापट्टा? चल लवकर मंडपात ये, बॉसने बोलवलंय. काय मूर्खपणा आहे हा? अगं निदान तू तरी मला सांगायचं होतं ना की तिच्या मनात केकेला भेटायचंय म्हणून. काकू मी तुम्हाला सांगणारच होते, पण मयूने मला प्रॉमिस केलेलो. काय झालं? मयुरीचा काही पत्ता लागला का? अरे नाही अजून. काल भेटली ना तेव्हा वाटलंच नव्हतं हिच्या डोक्यात असं काही चालू असेल. आणि फोन सुद्धा घरी ठेवून गेली होती. तरीच माझे फोन उचलत नाहीये. हो ना, निदान फोन दिला असता तर तिला सांगता तरी आलं असतं की पैशांची सोय झालीये म्हणून. आता कळत नाही ती कुठे गेलीये. काही झालं तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल रे. शोधायचं कुठे? त्या केकेचा पत्ता वगैरे आहे का कोणाकडे? नाही प्रतिकारे, मला धमकीचे जेवढे फोन आले होते ना त्या सगळ्यांना मी फोन केला, एकाचाही फोन लागत नाहीये. अश्विनी एक काम कर, तू ना कॉल करत राहा. मी पण माझ्या सोर्सेसने ट्राय करतो, मला काही इन्फॉर्मेशन मिळते का. थांब प्रतीक, मी पण येते तुझ्या बरोबर. ठीक आहे, मी बाईक काढतो तोपर्यंत. काकू मी पण माझ्या बाबांशी बोलते आणि जर काही इन्फॉर्मेशन मिळाली तर तुम्हाला लगेच सांग. ठीक आहे. मी येते. हो शिल्पी, ऐक ना, मी विद्युतला सगळं सांगते. तू यांच्या जवळ जा आणि यांना सगळं सांग. हा हो, मी निघू. मी हो जा. ए लड़की चल, और भी बहुत काम बाकी है. वेलकम वेलकम मिसेस गुड्डू. तुझ्या घरच्यांना तुझा अभिमान वाटेल. त्यांच्यासाठी तू खूप सॅक्रिफाईस केलंयस. आता तुझ्या फॅमिलीला कोणत्याच गोष्टीची गरज नाही पडणार. लग्नानंतर तुझे सगळे प्रॉब्लेम फिनिश. नवरा आणि नवरी दोघांनी पाटावर बसा. लग्नाची विधी आता सुरू करायची. युरी बा, हे काय करतेस तू? तिचे बाबा नाही ना तिच्या आयुष्यात म्हणून हे सगळं करते ती. चल शिल्पी, मयुरीला शोधूया. चल. नाही नाही नाही,
दादा तू जर बाहेर गेलास ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. प्लीज जाऊ नकोस. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मी इकडे लपून बसू? मी चाललोय, जे होईल ते होईल. दादा बरं ठीक आहे, पण प्लीज मला सांगा. विद्यू काय कळलं? नाही. अरे यार, कुठे गेली ही पोरगी काहीच कळत नाहीये. तिच्या कॉलेजमध्ये गेलो, क्लासमध्ये गेलो, तिच्या सरांना विचारलं, तिच्या सगळ्या फ्रेंड्सना पण विचारलं, पण कुठेच पत्ता लागत नाही तिचा. अरे बाबा, मी पण तिच्या सगळ्या ठिकाणांवर जाऊन आलो, कुठे काहीच पत्ता नाही आहे. पण एक मिनिट, त्या केकेने काही केलं नसेल ना? नाही, त्याने काही केलं नसेल, डोंट वरी. अरे नाही बाबा, पॉसिबिलिटीज आहेत. त्या केकेने किती धमक्या दिल्या तुला माहिती आहे ना? हो, मला मान्य आहे रे, पण डोंट वरी, माझ्या ओळखीचे 1-2 भाई आहे, मी त्यांना सांगितले त्या केकेचा पत्ता काढायला. पण यार, त्यांचाही प्रॉब्लेम, ते घाबरतात त्या केकेला, त्याच्या नादाला लागायला कोणीच तयार नाही आहे. आता काय करायचं काहीच कळत नाही आहे. पवन, मला असं वाटतं की आता जास्त वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही आहे. आपण पोलीस स्टेशनला जाऊया. हे बघ, सगळ्यांनी एकत्र येऊन शोधलं ना तर काहीतरी होईल. मला पण असंच वाटतं, तू बरोबर बोलतो. चल. हे बरोबर नाही आहे. मला काहीतरी केलं पाहिजे. प्रतीक, काही कळलं का? नाही ना अश्विनी. कुठे शोधायचं या मुलीला? काहीच कळत नाही. हिला काही झालं तर मी काय करायचं सांग ना मला. अश्विनी शांत हो, काही होणार नाहीये मयुरीला. ती सेफ असेल. हॅलो, तुमच्या मुलीला शोधताय ना? मला माहिती आहे तुमची मुलगी कुठे आहे. मयू तुमच्या बरोबर आहे. ऐका ना, माझी ना पैशांची सोय झाली आहे. मी लगेच पैसे घेऊन येते. तुम्ही तिला काही करू नका, मी येते तिकडे. तुम्हाला एक मंदिराचा पत्ता पाठवलाय, तिथे या. तुम्हाला तुमची मुलगी मिळेल. हो, पोचतो आम्ही लगेच. काय झालं? मयूला ते घेऊन विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ना, तिकडे गेलेत. प्रतीक, आपल्याला लवकर निघायला हवं. तिथे मयुरी आहे? हो, तिकडेच आहे मयू. लवकर जा. प्रतीक, ऐक एक मिनिट. जाते वेळी ना पैशांची बॅग घ्यायला हवी. अगोदर घरी जावं लागेल. ठीक आहे, चालेल. चल बस. हा वहिनी बोल. हा रिअली? थँक गॉड. बरं झालं. चल, ओके ओके बाय. काय झालं? अश्विनीचा फोन होता? हो अरे, एक चांगली न्यूज आहे. मयू कुठे आहे ते कळलंय. थँक गॉड. चल जाऊया आपण तिकडे. नाही, तुला घेऊन कसं जाणार? आय मीन, ती जागा खूप लांब आहे. आपल्याला तिकडे जाईपर्यंत खूप वेळ लागेल. वहिनी आणि प्रतीक जवळ पोहोचलेत तिथे, तर ते हँडल करतील. आणि आता सापडलीच आहे तर ठीक आहे ना, आहेत माणसं. ओके. आता पुढच्या विधीसाठी मुलीच्या वडिलांना बोलवावं लागेल. बोलवा त्यांना. काय करायचं आहे? विधी पूर्ण करा. हे बघा, शास्त्रानुसार सगळं व्यवस्थित व्हायला हवं, नाहीतर लग्न अर्धच राहील. अरे मेलाय तिचा बाप, आता त्याला आणायला काय ढगात जाऊ? अहो, विधी होण्यासाठी वडील आवश्यक आहेत. कोण करेल ही विधी पूर्ण? मी आहे ना. तुम्ही? हो, मी. आमच्या बॉसला सर्वांच्या सुखाची काळजी आहे. म्हणून तर तिच्या बापाने जे केलं पाहिजे ते आमचं बॉस करतायत. तिच्या फॅमिलीला वाचवतायत. अरे हो रे. गुड्डू, हात दे. आज मीच तुझा बाप आहे.
त्याचा बाप होण्याची तुमची लायकीच नाही. विठ्ठल रखमाईचं मंदिर कुठे? मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाला. थांबा. मयू, मयू, काय आहे सगळं? आई तू का आलीस इथे? जा इथून आई. नाही जाणार. आई मी रिक्वेस्ट करते तुला आई, प्लीज आई, प्लीज प्लीज आई. सांगितलं ना मयू तुला एकदा नाही जाणार म्हणून. अगं आई आहे मी तुझी, तुला इथे सोडून जाऊ? स्वतःचं आयुष्य असं वाया घालवणार होतीस तू? मयुरी, कालपासून तुझ्या डोक्यात हे चालू होतं? तू एका शब्दानी नाही बोललीस मला. कारण मला तुम्हाला नव्हतं सांगायचं हे. प्रतीक प्लीज आईला घेऊन इथून जा प्लीज, मी रिक्वेस्ट करते प्रतीक. हो मी जाईन, पण तुला पण सोबत घेऊन जाईन. चल चल मयुरी. ही पोरगी कुठे जाणार नाही. केकेचा शब्द फायनल म्हणजे फायनल. आई आई प्लीज इथून जा. मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. मी हे लग्न केलं ना तर आपल्याला उरलेले पैसे त्यांना द्यायची गरज नाही. हे आपल्या कुटुंबावरचं संकट कायमसाठी निघून जाईल. जा ना पिढी आहेस का तू मयू? तुला कळतंय का तू काय बोलतेस? हे सगळं करण्यापूर्वी मला एकदा विचारायचं तरी होतंस मयू. केके, तुम्हाला आम्ही अगोदर 1 कोटी रुपये दिले तरी आता हे 3 कोटी रुपये आहेत. यात उरलेले 1 कोटी ना आम्ही परत करतो. मी माझ्या मुलीला घेऊन जाते. प्लीज सोडा ना त्याला. मी लग्न करायला तयार आहे पण प्लीज तुम्ही त्याला काही करू नका ना प्लीज. मी खरंच लग्न करायला तयार आहे. आईला आणि प्रतीकला जाऊ द्या इथून प्लीज. वा काय रोमॅन्स चाललंय. या रोमियोला पण इथे बांधा. याच्या समोरच तिचं लग्न लावूया. ए बांधा त्याला इकडे. अरे काय होत काय करताय तुम्ही? ऐका ना माझं प्लीज ऐका. का करताय तुम्ही असं? का लावताय तिचं लग्न? तुमचे सगळे पैसे दिले ना मी आणि उरलेले पैसे पण परत देईन सांगितले ना सगळं एकदा. मग का करताय? आवाज खाली. ए बाई, आम्ही काय तिला इथे किडनॅप करून आणलं नव्हतं. ती स्वतःहून आली आहे. बॉसच्या पाया पडली, रडली आहे ती. हो पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती ना. तेव्हा मी पैसे दिले नव्हते पण आता मी पैसे दिलेत ना. मग का? आम्हाला पैशांची गरज नाहीये. आम्हाला जे हवं होतं ना ते मिळालंय. म्हणजे सोड मला रे, सोड. आई सोड ना. तू जा इथून. माणसं डेंजर आहेत का इथे? रिस्क ये जा नाही तर ठोकी ना इथेच. हे आधी दिलेले 1 करोड आणि आताचे हे 3 करोड. हे घे आणि वापिस जा. आम्हाला पैसे नकोय, तुझी पोरगी हवी. ही गन आम्ही तुझ्या आईच्या डोक्यावरती धरू शकतो. बोल, गोळी घालू का? प्लीज असं करू नका. मी लग्न करायला तयार आहे. आई तू प्लीज जा इथून. मी नाही जाणार. अगं मयुरी, हा सगळा मूर्खपणा आहे. तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. एकदा ऐकून घे ना.